स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनेलवर, ज्याचं नाव आहे माय माझी सुगरण। आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे खमंग चटपटी कोथिंबीरीची वडी। आपण आता कोथिंबीर वडीसाठी लागणारे साहित्य बघूया। मी 2 जुड्या कोथिंबीरीच्या स्वच्छ निवडून धुवून घेतलेत। 5-7 मिरच्या घेतलेत हिरव्या, गरम मसाल्याची पूड, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, 1 वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, लसणाच्या 5-7 पाकळ्या आणि तीळ, लसूण आणि मिरची ह्याचं मी आता मिक्सरला वाटण करून घेणार आहे। आणि कोथिंबीर आता मी बारीक चिरून घेणार आहे। कोथिंबीर अगदी बारीक चिरून घेऊया वडीसाठी। कोळी कोळी देठे घेतलेत मी, जाड देठे घ्यायची नाहीत। बारीक स्वच्छ सुती कपड्यात मी कोथिंबीर सुकवून घेतली आहे, म्हणजे ती पाणी धरत नाही जास्त। बारीक चिरून झाले, त्याच्यामध्ये आता आपण बेसन पीठ घालू। तांदळाचं पीठ, हळद, मिरची, लसूण आणि मीठ, हे तांबडं तिखट कलरसाठी, तीळ, गरम मसाल्याची पूड, हे सगळं एकत्र करून घेऊया। आणि पाणी ना याच्यामध्ये अगदी थोडं घालायचं, जास्त पातळ पण नाही झालं पाहिजे आणि अगदी घट्ट पण नाही झालं पाहिजे, असं पाणी घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये। आपण आता पाणी घालून घेऊया। बघत बघत पाणी घालू, कारण कोथिंबीर ओलसर असते ना, त्यामुळे जास्त पाणी त्याच्यात बसत नाही। हे भांडं मी गॅसवर आपण वडी उकडायसाठी ठेवूया। गॅस चालू करू, त्याच्यामध्ये हे पाणी घालू। साधारण 1 ते 1.5 कप पाणी मी घातलेलं आहे। आता ह्याला आपण या पात्राला थोडासा तेलाचा हात लावूया, म्हणजे आपली वडी खाली चिकटणार नाही। हां, आणि आता एक सांगते तुम्हाला, ह्या वड्या थोड्या लांब लांब ठेवायच्या, कारण त्या शिजून थोड्या फुगल्या जातात, त्यामुळं लांब ठेवायचं। दोन्ही वड्यामध्ये थोडं अंतर राहिलं पाहिजे। याच्यावरती आता आपण झाकणे टाकू। आता आपली वडी शिजली आहे का बघूया। वाफ पण छान आली। आपली वडी आता शिजत आली बघा। 5 ते 7 मिनिटं झाली ठेवून। आता वडी आपली आता थोडी थंड झाली आहे, हिला आता आपण व्यवस्थित कापून घेऊया।
गार झाल्यानंतरच, थोडी थंड झाल्यानंतर कापायची, म्हणजे व्यवस्थित त्याचे काप निघतात. जास्त जाड पण काढायचे नाहीत आणि जास्त पातळ पण काढायचे नाहीत. आपलं तेल गरम झाले, आपण वड्या तळून घेऊया. आता आपल्या ह्या वड्या तळून झाले, आपण एका आता बाउलमध्ये काढू. कोथिंबीर वडी कुरकुरीत होण्यासाठी तांदळाच्या पिठाचा वापर नक्की करा. आणि अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनेलचं नाव आहे माय माझी सुगरण. धन्यवाद. वडी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.